आपण बोलतो एकमेकाला की तुम्ही यावेळी जर मला नाही भेटला तर मग तुम्ही कुठे असाल तेवढं मला सांगा, नक्की कुठे असाल तेवढं सांगा. आणि भगवंताने आपण नक्की कुठे असणार याचा उल्लेख या ओवीमध्ये केलेला आहे. ते म्हणतात, परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा. अर्जुना, मी तुला हरवलेला सापडावासं वाटत असेल तर मला एका ठिकाणी नक्की शोध. आणि ते ठिकाण कुठलं? हे जेथ नाम घोष बरवा करते माझा. जिथे माझ्या नामाचा बरवा घोष सुरू आहे, अर्जुना मी तुला तिथे नक्की सापडेल असं म्हणतात. असा या ओवीचा सरळ आणि साधा अर्थ आहे. पांडुरंग परमात्म्याला वंदन, सर्व संतांना वंदन, विश्ववंदनीय असणाऱ्या माझ्या श्री गुरूंना वंदन, आपल्या ग्रामदेवतेला वंदन आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला वंदन. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळ. भगवान माऊली ज्ञानोबा राय भगवंताने जे अर्जुनाला सांगितलं ते भगवान माऊली ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतात. काय सांगतात? परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. अर्जुना, मी तुला हरवलेला सापडावासं वाटत असेल तर एक गोष्ट कर, नक्की काय कर? मला कुठे शोध? जेथ नाम घोष बरवा करती माझा. जिथे माझ्या नामाचा बरवा घोष सुरू आहे अर्जुना, तिथेच मला शोध, म्हणजे मी तुला नक्की सापडेल. आणि इथे देवांनी आपण कुठे सापडणार आहोत त्याची चावी आपल्या हातात देऊन ठेवलेली आहे. देव आपल्याला कुठे सापडणार? तर जिथे त्यांच्या नामाचा बरवा घोष सुरू आहे अशा ठिकाणी भगवंत आपल्याला सापडणार. इथे एक माऊलींनी पहिल्यांदा शब्द वापरला आहे की जी ओवी आहे ती ओवीची सुरुवात करताना माऊली म्हणतात परी. परी असा एक शब्द वापरलेला आहे. ते म्हणतात की परी तयापाशी पांडवा. परी या शब्दाचा काय अर्थ होतो आणि त्या शब्दाचा अर्थ पाहण्या अगोदर महाराज समोर बसलेत, त्यामुळे मला जरासं मोजून मापूनच बोलायला पाहिजे असा. तर त्या शब्दाचा अर्थ काय होतो ते म्हणतात, भगवंत सांगतात काय अर्थ होतो बघा. माऊली ज्ञानोबा रायांनी हा शब्द जो वापरलेला आहे त्या शब्दाचा अर्थ काय होतो तो अर्थ समजून घेण्या अगोदर या अगोदरची ओवी बघायला पाहिजे. काय आहे ती ओवी त्याचा अर्थ सांगतो आणि मी पुढे जातो. काय अर्थ आहे त्या ओवीचा? भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, सूर्य ही माझी विभूती आहे. विभूती योग नावाचा अध्याय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की माझी कोण कोण विभूती आहे. ते सांगतात की सूर्य ही माझी विभूती आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण सूर्य पाहिल्याबरोबर आपल्याला कुणाची आठवण झाली पाहिजे? देवाची आठवण झाली पाहिजे. पण भगवंत सांगतात की सूर्य ही माझी विभूती आहे. म्हणजे जिथे जेव्हा जेव्हा तुला सूर्य दिसेल अर्जुना, त्या सूर्यामध्ये मी आहे, कारण ती माझी विभूती आहे असं म्हणतात. लक्षात ठेवा. पण पुढे भगवंत आणखीन अर्जुनाला सांगतात की अर्जुना, एक वेळ मी तुला सूर्यातही दिसणार नाही, एक वेळ मी तुला सूर्यामध्ये सुद्धा सापडणार नाही म्हणतात. भगवंत पुढे जाऊन अर्जुनाला सांगतात की वैकुंठ हे माझं राहण्याचं ठिकाण आहे म्हणतात. आपलं राहण्याचं ठिकाण प्रत्येकाचं ठरलेलं आहे. मुक्काम पोस्ट मुरगूड, मुक्काम पोस्ट यमगे हे आपलं ठिकाण राहण्याचं आहे. तसं भगवंताचं ठिकाण राहण्याचं कुठलं आहे? मुक्काम पोस्ट वैकुंठ हे भगवंताचं राहण्याचं ठिकाण आहे. पण भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, मी तुला एक वेळ वैकुंठातही सापडणार नाही म्हणतात. आणि पुढे असं सांगतात की योगी ध्यानाच्या माध्यमातून मला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवतात, अंतःकरणामध्ये साठवून ठेवतात. पण अर्जुना, मी एक वेळ योग्यांना सुद्धा झोकांडी देऊन निघून जाईन म्हणतात. म्हणजे भगवंतानी काय काय सांगितलं बघा. एक वेळ मी सूर्यातही दिसणार नाही म्हणतात, एक वेळ मी माझ्या घरातही असणार नाही म्हणतात, आणि एक वेळ मी योग्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा असणार नाही म्हणतात. तिथे तुला मी भेटणार नाही म्हणतात. पण
त्यासाठी परी हा शब्द माऊलीने वापरला. पण अर्जुना, मी तुला नक्की सापडेन म्हणतात. कुठे? जेथ नाम घोष बरवा करती माझा. तुला हरवलेला मी सापडावंसं वाटत असेल तर तू कुठे मला शोध? जेथ नाम घोष बरवा करती माझा. ओवी जाताना विचारणार बरं का, मास्तर आहे म्हटल्यावर विचारायची सवय आहे. हा, शिकवलेलं पोरांना कळतं की नाही ते विचारायची सवय आहे ना, तसं ओवी विचारणार. हा, म्हणून त्या ओवीकडेच लक्ष देत बसू नका, नाहीतर बाकीचं ऐकायचं राहून जाईल. भगवंत सांगता अर्जुनाला, मी तुला कुठे सापडेन? हरवलेला कुठे सापडेन? तर जेथ नाम घोष बरवा करती माझा. जिथे माझ्या नामाचा बरवा घोष सुरू आहे अशा ठिकाणी मी अर्जुना तुला नक्की सापडेन असं म्हणतात. इथे अर्जुनाला भगवंत सारखे सांगतात बघा, मी तुला हरवलेला कुठे सापडेन, हरवलेला कुठे सापडेन, हरवलेला कुठे सापडेन. याचा अर्थच असा आहे, देव हरवलेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचा देव हरवलेला आहे. ते अर्जुनाला सांगतात. याचा अर्थ असा आहे, अर्जुनाच्या माध्यमातून मला सांगतात. म्हणून प्रत्येकाने ते माझ्याकडे लावून घ्यायचं. प्रत्येकाने अंगठा आपल्याकडे लावून घ्यायचा. नाहीतर आत्तापर्यंत काय झालं माहिती आहे का, आत्तापर्यंत आपले असं होऊन गेलं, ते अर्जुनाला सांगतात, अर्जुनाला सांगतात. मग देवा तू आणि अर्जुन दोघे बघून घ्या, आम्ही रिकामच. पण अर्जुनाला सांगतात या शब्दाचा अर्थ आहे, अर्जुनाच्या माध्यमातून ते मला सांगतात. आणि म्हणून भगवंतांनी मला काय सांगितलं की हरवलेला तुला जर सापडावा मी असं वाटत असेल तर एक काम कर. कुठे का शोध? जेथ नाम घोष बरवा करती माझा. आत्ताच म्हटलं आपण की आपल्या सगळ्यांचा देव हरवलेला आहे. हरवणं म्हणजे काय? कशाला हरवणं म्हणतात? त्याची व्याख्या अशी आहे, एखादी वस्तू असते, एखादी वस्तू असते पण ती वस्तू आपल्याला अनुभवाला येत नाही. म्हणजे आपल्याला ती सापडत नाही. आपल्या भाषेत बोलू, आपल्याला ती सापडत नाही. सापडत नाही या शब्दाचा अर्थ असा आहे, ती आपल्याला अनुभवायला येत नाही. आणि अनुभवायला जेव्हा ती वस्तू येत नाही तेव्हा आपण त्याला म्हणतो ती वस्तू हरवलेली आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. उदाहरण सांगितले की समजतं. आणि उदाहरण जरा इकडच्या लोकांसाठी सांगावं लागतं. बघा, परवा माझं एक महत्त्वाचं काम होतं. माझ्या मुलाला सांगितलं मी, आपण काय समजून घ्यायला लागलोय, हरवणं म्हणजे काय. कथेकरानं आपली कथा कुठे आहे हे नेहमी सांगत राहावं. मी माझ्या मुलाला म्हटलं, अरे वा, आपलं कपाट उघड. त्या कपाटामध्ये वरच्या कप्प्यात एक आपली पिवळी फाईल आहे. ती पिवळी फाईल काढ आणि पुन्हा कपाटाचं कुलूप लाव आणि चावी ठेवून दे. त्यांनी कपाट उघडलं. कपाट उघडल्यानंतर पिवळी फाईल माझी जी कामाची होती ती काढली, माझ्या बॅगेत ठेवली, कपाटाला कुलूप लावलं, चावी ठेवून दिली. मी माझ्या कामाला गेलो. काम झाल्यानंतर परत आलो आणि माझ्या मुलाला म्हटलं, अरे वा, आता ही जी फाईल मी टेबलवर ठेवली आहे ती पुन्हा कपाट उघड आणि पुन्हा जिथे होती तिथे ठेवून दे. म्हणजे आपल्याला परत शोधावं लागणार नाही. हात घातला की आपल्याला ते मिळेल. मुलगा म्हणला, बरं ठीक आहे बाबा. झालं, मी माझ्या कामात लागलो. 2 तासानंतर मी पुन्हा जेव्हा त्याच खोलीत आलो तेव्हा ती फाईल कपाट म्हणजे जी पिवळी फाईल होती ती टेबलवरती तशीच होती. मी मुलाला म्हटलं, अरे बाळा काय झालं, तू फाईल कपाटात ठेवली नाहीस अजून. तेव्हा तो मला म्हणाला, बाबा काय सांगू तुम्हाला, कुलपाची चावी हरवलेली आहे. तो काय म्हटला मला, कुलपाची चावी हरवलेली आहे. मी म्हटलं, कुलपाची चावी हरवली म्हणजे काय झालं? अहो चावी होती हो, चावी घरातच आहे म्हटला. बघा, ती चावी घरातच आहे म्हटला. मी सगळीकडे शोधतोय म्हटला, पण ती मला सापडत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं चावी हरवलेली आहे. तसं देव आपण सगळीकडे शोधतो, पण हात वर करून सांगा, कोणाला अनुभवाला आलेला आहे देव? कोणाला अनुभवाला आला? मला तरी अनुभवाला आलेला नाही. आणि तो अनुभवाला आला असता तर मी मुरगुडला अजिबात आलो नसतो. त्या आनंदात मी माझ्या घरात राहिलो असतो. याचा अर्थ माझ्यासह आपल्या सगळ्यांना देव अनुभवाला आलेला नाही. म्हणून मी म्हटलं देव हरवलेला आहे. याचा अर्थ देव आहे. देव आहे पण तो आपल्या अनुभवाला येत नाही. म्हणून मी म्हटलं देव हरवलेला आहे.
बरोबर आहे ना हो महाराज? चावी आहे की नाही? चावी आहे की नाही? चावी आहे. कुठे आहे ती चावी? चावी घरातच आहे. पण घरात असणारी चावी माझ्या मुलाच्या अनुभवाला आली का? त्याला सापडली का? त्याला सापडली नाही. म्हणून तो म्हटला, बाबा चावी हरवलेली आहे. अगदी तसं देव आहे. कुठे आहे? आणि भगवंत स्वतः आपण कुठे आहे ते सांगतात. अहम आत्मा गुडाकेशा सर्वभूताशया स्थित. अर्जुना, आत्मस्वरूपानं मी सर्वांच्या हृदयात आहे म्हणतात. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी. अर्जुना, मी कुठे आहे? सर्व सुखाचा राम जो मी आहे तो तुझ्या हृदयातच आहे म्हणता. म्हणजे भगवंतानी अर्जुनाला अनेक वेळा मी कुठे आहे ते सांगितलेलं आहे. याचा अर्थ देव कुठे आहे? देव हे आपल्या हृदयातच आहेत. जशी चावी घरातच आहे, पण घरात असणारी चावी आपल्याला अनुभवाला आलेली नाही. म्हणून मुलगा म्हटला चावी हरवली. तसं हृदयात असणारा देव आपल्याला कोणालाही अनुभवाला आलेले नाहीत. म्हणून मी म्हटलं आपला देव हरवलेला आहे. बरोबर समजलं इथेपर्यंत? आपला देव काय झालेला आहे? हरवलेला आहे. मग मला सांगा, आपला देव का हरवला? प्रश्न पडतो. आपल्या सगळ्यांचा देव का हरवला? आणि त्याचं सोपं उत्तर आहे, ती चावी जी आहे ना माझ्या मुलाची, ती त्यांनी नीट शोधली नाही, म्हणून ती चावी हरवली. जिथे शोधायला पाहिजे होती तिथे त्यांनी शोधली का? जिथे शोधायला पाहिजे तिथे शोधली का? नाही शोधली. तसंच आहे बरं का. जिथे देव शोधायला पाहिजे तिथे आपण शोधत नाही. मी म्हणत नाही बरं का असं. भगवान माऊली ज्ञानोबा सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी. माऊली ज्ञानोबा आपल्या सगळ्यांना प्रश्न करतात, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी. का व्यर्थ हिंडतोस म्हणतात. आहे ना महाराज? देव कुठे आहे? आपल्या हृदयातच आहे. कोण सांगताय? स्वतः भगवंतच सांगतात, मी कुठे कुठे आहे? मी तुझ्या कुठे आहे हे भगवंताने सांगितलं. ईश्वर सर्वभूतांना हृदयशीर्जुन तिष्ठती. ईश्वर नावाचं भूत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये आहे म्हणजे ते अंतःकरणामध्ये आहे. म्हणजे देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. मग देव सगळ्यांच्या हृदयात जर असेल तर त्याला शोधायला पाहिजे कुठे? त्याला तिथेच शोधायला पाहिजे. पण आपण तिथे शोधतो का? आपण तिथे शोधत नाही बरं का. पंढरपूरला जातो, बरोबर. महाराज पंढरपूरला गेल्यावर तरी गप्प बसतो, देव आहे की नाही हो तिथे? ते सांगते, जनाबाई सांगते काय? तिथे देव असे उभा. केवढी ठामपणाने सांगते होती, तिथे देव असे उभा म्हणते. पण आपण जनाबाईचं ऐकलं का? पंढरपुरात जाऊन महाराज तिथे तरी गप्प बसतो? नाही, तिथून अक्कलकोटला जातो. देव किती लांब गेला? 40 किलोमीटर लांब केला महाराज. बरं तिथे जाऊन तरी गप्प बसतो का? तिथनं कुठे जातो? देवीकडे जातो, तुळजाभवानीला जाऊ म्हणतो. आणि म्हणून भगवान माऊली ज्ञानोबा मला विचारतात, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी. जिथे देव शोधायला पाहिजे मी तिथे शोधत नाही. पण त्याला शोधण्यासाठी मात्र मी नको तिथे जातो, नको तिथे त्याला शोधायला बघतो. म्हणून आपल्याला देव सापडलेला नाही. जसं माझ्या मुलांना जिथे चावी शोधायला पाहिजे तिथे चावी शोधलेली नाही, म्हणून त्याला चावी सापडली नाही. आपल्याला देव सापडला नाही. त्याचं उत्तर आहे का सापडला नाही? आपण त्याला नीटच शोधला नाही, म्हणून तो आपल्याला सापडला नाही, म्हणून तो हरवलेला आहे. आणि प्रश्न तयार होतो, आपण देवाला नीट का शोधत नाही? प्रश्न तयार होतो ना, मी देवाला नीट का शोधत नाही? त्याचं उत्तर असं आहे महाराज, मी देवाला का नीट शोधत नाही? मला त्याची नड नाही, म्हणून मी देवाला नीट शोधत नाही. नड या शब्दाचा काय अर्थ आहे? नड 2 अक्षरी शब्द आहे, पण त्याचं 3 अक्षरी समानार्थी शब्द आहे. नड म्हणजे गरज. नड म्हणजे गरज. मला देवाची गरज आहे का हो? प्रत्येकाने आपल्या स्वतःला विचारायचं, बाकी कोणाकडेही बघायचं नाही. मला देवाची गरज आहे का? गरज कशी असते सांगतो बरं का. ते सांगितलं की कळतंय गरज कशी असते. गावाचं नाव सांगणार नाही आम्ही, आणि तुम्ही मला विचारायचं नाही. आपल्याकडे
गवत कापायला सुरुवात होते. आता डोंगरचं गवत कापायला आता सुरुवात होते आपल्याकडे. असंच एके ठिकाणी डोंगरचं गवत कापायला सुरुवात झालेली होती. मग हे शेतकरी लोक असतात ना, ते पैरा करतात, एकमेकाच्या शेतामध्ये जातात. झालं, एकाने तसंच म्हटलं, भजनीवाले लोक होते, भजन करणारे, ते म्हटले, अहो उद्या आमच्याकडे गवत कापायला येता का? बाकी सगळे म्हटले, आता काहीच काम नाही, चला आपण तुमचं गवत कापायला जाऊ. त्यांनी घरी सांगितलं, घरच्या लोकांना सांगितलं, उद्या आमच्याकडे 7-8 जण गवत कापायला येणार आहेत. त्या म्हटल्या, अहो नुसतंच कापून घेऊ नका बरं का, सकाळी मी न्याहारी देते, दुपारचं जेवण देते, आणि काय करावं, ते सगळंच गवत खाली पण आणून घ्या. संसार कसा करावा ह्यांना विचारावं बरं का. आणि म्हणून लक्षात ठेवावं, संसाराची सूत्र आपल्या हातात नाही घ्यायची, यांच्याकडे द्यायची. भगवंत सुद्धा सांगतात, मैया अध्यक्षनं, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती संसार करत असते म्हणतात. आणि म्हणून संसार सगळा इकडे द्यावा, लक्षात ठेवा. गमतीचा भाग सोडून द्या. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सगळं काय करते, न्याहारी देते, जेवण देते, आणि ते तुम्ही सगळं, आपला विषय काय चाललाय, मला देवाची नड नाही. नड म्हणजे काय आपण सांगतोय. झालं. आणि मग त्यांनी गवत कापलं. गवत कापल्यावरती ह्यांनी न्याहारीला भाकरी दिल्या होत्या. 7-8 जण होत्या, प्रत्येकाच्या 2-2, 2.5 भाकरी दिल्या. वरती पिठलं दिलं, तो मिरचीचा ठेचा दिला, आणि हे सगळं झाल्यानंतर पिण्यासाठी ताक, 2-2 ग्लास ताक दिले बरं का. सगळ्यांनी न्याहारी केली. झालं, गवत कापलं, न्याहारी केली. आता म्हटले गवत खाली आणायचं आहे, त्याच्या अगोदर आपण न्याहारी करावी. आणि मग न्याहारी केली बरं का. 2-2 भाकरी खाल्ल्या, तो पिठलं खाल्लं, मिरचीचा ठेचा खाल्ला, आणि वर 2 ग्लास ताक पिलं. झालं, आतून सिग्नल आला, ढेकर आला. आता ढेकर आल्यानंतर महाराज काय खावंसं वाटते? ढेकर आल्यावर महाराज काय खावंसं वाटतं? नको नको बाबा म्हणतो आपण, बरोबर का. ताटावरती आडवं पडतो, काही नको नको म्हणतो, बरोबर ना, बरोबर ना. ढेकर आल्यावर आपण काहीच खात नाही, बरोबर का. पण तंबाखू खायची असेल तर झालं, एकाला तंबाखू खायची होती, आणि त्याला ती काय होती, तंबाखूची गरजच होती. त्याला जेवलं की तंबाखू खायचा, काय खाल्लं की तंबाखू खायचा, त्याला चैन पडत नव्हती. आणि मग सगळी न्याहारी झाल्यानंतर त्याने तंबाखू खायची ठरवली. खिशात हात घातला, चपापला, चुन्याची पुडी होती. महाराज तंबाखूची पुडीच नव्हती. आणि मग तंबाखूची पुडी नसल्यानंतर त्यांनी काय केलं, सगळ्यांना विचारलं. 5-7 जण जे शिल्लक राहिलेले होते, त्या सगळ्यांना विचारलं, तुमच्याकडे तंबाखू आहे का, तुमच्याकडे तंबाखू आहे का. पण त्यातले कुणीच म्हटले, आम्ही काही तंबाखू खात नाही. अरे सगळेजण ब्रह्मरस सेवणारे होते, तंबाखूची काय गरज होती त्यांना. पण हा एकमेव असा होता की ज्याला तंबाखू खायची होती. झालं, गोदडे महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही तंबाखू खाता का? महाराजांनी छान उत्तर दिलं बरं का. ज्याला गाढवं तोंड लावत नाही त्याला मी तोंड लावत नाही म्हणाले. माफ करा बरं का, कोण तंबाखू खात असेल तर राग मानू नका. झालं, ते म्हणाले की मी काही तंबाखू खात नाही. बघा, नाईलाज झाला. सगळेजण गवत गोळा करायला लागलेले होते. त्यांनी गवत गोळा करायला चालू केलं. महाराज कशी तरी एक पिंडी उचलली हो, तंबाखूची आठवण येत होती. पडिले वळण इंद्रिया सकल, वळणच पडलेलं होतं इंद्रियाला. मग आता करतोय काय? त्यांनी वर बघितलं, त्याला वाटलं कोणतरी आलं, पण कुणी नव्हतं. आणि मग वरती उठून उभा राहिला. वरती उठून उभा राहिल्यानंतर तो डोंगर माथ्यावरती होता. त्याला डोंगराच्या खाली एक बाबा म्हैस चारत असलेली दिसली. म्हटले नक्की यांच्याकडे तंबाखू असला पाहिजे. कुणाला काही विचारलं नाही महाराज, सरळ गाडी सुसाट सुटली, त्या बाबांच्या जवळ आली. बाबांना म्हटले, बाबा तंबाखू आहे का? बाबा म्हटले, तंबाखू आहे रे, पण चुना नाही म्हटले. म्हटले ठीक आहे, माझ्याकडे चुना आहे. म्हटले तुमचा तंबाखू माझा चुना, एकमेका सहाय्य करू, अवघा खाऊ तंबाखू. दोघांनी मळली, चिमटभर तंबाखू मळली, आणि चिमटभर तंबाखू मळून त्यांनी ती तोंडात ठेवली, आणि तो पुन्हा डोंगर चढायला लागला. महाराज चिमटभर तंबाखूसाठी तो डोंगर उतरलेला होता, आणि चिमटभर तंबाखू तोंडामध्ये टाकून तो डोंगर पुन्हा चढायला लागलेला होता. का? त्याला तंबाखूची नड होती, त्याला तंबाखूची गरज होती. अशी नड मला देवाची आहे का हो? अशी नड मला देवाची नाही, म्हणून मी देवाला शोधत नाही. मी देवाला शोधत नाही, म्हणून तो देव हरवलेला आहे.
आणि प्रश्न तयार झाला, मग मला देवाची नड का नाही? प्रश्न तयार झाला, मला देवाची नड का नाही? आणि त्याचं उत्तर असं आहे महाराज, मला देवाची नड नाही कारण मला देव आपला वाटत नाही. मला देव आपला वाटत नाही म्हणून मला देवाची नड नाही. मग पुन्हा प्रश्न तयार होतो, मला देव आपला का वाटत नाही? आणि त्याचं उत्तर असं आहे, मला देव आपला वाटत नाही का तर माझं देवावर प्रेम नाही. माझं देवावर प्रेम नाही म्हणून देव मला आपला वाटत नाही. देव मला आपला वाटत नाही म्हणून देवाची मला नड नाही. देवाची मला नड नाही म्हणून मी देवाला शोधत नाही आणि त्याला मी शोधत नाही म्हणून तो हरवलेला आहे. मग आणि प्रश्न तयार होतो, माझं देवावर प्रेम नाही मग माझं कुणावर प्रेम आहे? हे काही सांगायची गोष्ट आहे? माझं कोणावर प्रेम आहे? अहो, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. ती नाही म्हणून सांगतोय बरं का. कुणावर प्रेम आहे? माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे. माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे. माझं माझ्या नोकरीवर प्रेम आहे. माझं माझ्या घरावर प्रेम आहे. लक्षात ठेवा, यातलं काही आपल्या बरोबर येणार नाही आहे. यातलं काहीच आपल्या बरोबर येत नाही, पण तरी सुद्धा माझं त्यांच्यावरती प्रेम आहे. पण जो माझ्या बरोबर येणार आहे त्याच्यावर माझं प्रेम नाही, त्याच्यावर माझं प्रेम नाही म्हणून तो मला आपला वाटत नाही. तो आपला वाटत नाही म्हणून मला त्याची नड नाही. मला त्याची नड नाही म्हणून मी त्याला शोधत नाही. मी त्याला शोधत नाही म्हणून तो हरवलेला आहे. माझं कोणावर प्रेम? आत्ताच मी सांगितलं, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. माझं माझ्या पोरावर प्रेम आहे. माझं माझ्या पोरीवर प्रेम आहे. माझं माझ्या घरावरती प्रेम आहे. पण हे सगळे नश्वर आहेत बरं का. याचा अर्थ घरात गेल्यावरती लगेच नवऱ्याला म्हणायचं नाही बरं का, माझं तुझ्यावर प्रेम नाही. याचा अर्थ लगेच घरात गेल्यावर बायकोला म्हणायचं नाही बरं का, माझं तुझ्यावर प्रेम नाही. नाहीतर उपाशी राहिला म्हणून समजा. देव देव म्हणून पोट भरत नाही महाराज. पोट भरण्यासाठी भाकरी लागते आणि भाकरी करण्यासाठी बायको लागते. बायको असली पाहिजे पण बायको चित्तात नसली पाहिजे. चित्तामध्ये बायको असणं याला आसक्ती म्हणतात आणि चित्तामध्ये देव असणं याला भक्ती म्हणतात. म्हणून महाराज, बायको पाहिजे, देवपूजेसाठी पाहिजे, पण बायको चित्तामध्ये नको पाहिजे. चित्तामध्ये कोण पाहिजे? चित्तामध्ये हे पाहिजे, चित्तामध्ये देव पाहिजे. आणि देव जर चित्तात असेल तर माझं देवावरती प्रेम होतं. माझं देवावर प्रेम नाही आहे म्हणून मी त्याला नीट शोधत नाही आहे आणि म्हणून तो माझा काय झालेला आहे? हरवलेला आहे. महाराज, आणखीन एक प्रश्न तयार होतो. तो हरवलेला समजा असाच हरवला तर माझं काय नुकसान होईल? तो हरवलाय, आताही हरवलाय आपल्या सगळ्यांचा. मग त्याला समजा आपण नाही शोधला, हरवलेल्या देवाला आपण नाही शोधला तर काय होईल? आपण इथे सगळेजण जमलोय. आपला विषय चाललाय बरं का, हरवलेल्या देवाला नाही शोधला तर काय होईल? आपण इथे सगळेजण जमलो. का जमलो? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे. प्रवचन ऐकायला जमलो. बरोबर आहे, प्रवचन ऐकायला जमलो, पण त्याचं उत्तर असं आहे महाराज, जन्माला आलोय म्हणून जमलो. जन्मालाच आलो नसतो तर इथे आलोच नसतो. प्रवचन ऐकायला आलो नसतो, प्रवचन द्यायलाही आलो नसतो, पण आपण जन्माला आलोय म्हणून इथे आलो. आणि त्या जन्माला येण्याची एक शिक्षा आहे सगळ्यांना. मी नाही सांगत, भगवंत सांगतात, अर्जुना हा कटकट आहे ओकटे, ये मृत्यू लोकीचे उपराटे. येत अर्जुना औचित्य जन्माला अशी तू. अर्जुना चुकून चुकलायस, चुकून जन्माला आलायस. आपण सगळे चुकून जन्माला आलोय बरं का. मनुष्य देह जो मिळालेला आहे ना, तो बरवा योग आहे म्हणतात. तुका म्हणे योग घडला बरवा म्हणतात, योग आहे म्हणतात. चुकून आपण आलोय. कावळा तो आंधळ्याच्या हातामध्ये यावा टाळी वाजवता वाजवता, तसं हे मिळालेलं आहे बरं का. आणि म्हणून मिळालेल्या देहाचा
काय करावं? सार्थक करावं. काय सार्थक करावं? या देहामध्ये काय करावं? माझे सद्गुरू सांगतात काय करावं? जन्म आली याचे फळ, काही करावे सुफळ. काय सुफळ करावं? एकच सुफळ करावं, तो भगवंत मी आहे याचा अनुभव घेण्याच्या नादाला लागावं, याचा अनुभव घ्यावा. आणि म्हणून जन्माला आलोय, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. संत सांगतात की तो भगवंत मी आहे याचा अनुभव घ्यावा. बस याच जन्मात ते करता येतो, पुढचा कसा मिळेल सांगता येत नाही. आपला विषय चाललाय की आपण इथे जन्माला आलो आणि त्या जन्माला येण्याची एक शिक्षा आहे, ते म्हणजे आपल्याला मरावं लागणार आहे. सगळ्यांना मरावं लागणार आहे. नाही म्हटलं तरी मरावं लागणार बरं का. ती माझी आजी मला सांगायची, वाघ म्हटला तरी खातो, वाघ्या म्हटला तरी खातो, वाघोबा दादा म्हटला तरी खातो. मग खाणारच आहे तर त्याला घाबरावं कशाला? पण महाराज भीती वाटते, बरोबर. आणि म्हणून मृत्यूला महाभय असं म्हटलेलं आहे. व्यासपीठावर बसलोय म्हणून सांगतोय. मी माझ्या सद्गुरूंकडे पहिल्यांदा गेलो, सर होते माझ्यासोबत. मी माझ्या सद्गुरूंकडे पहिल्यांदा गेलो आणि तेव्हा मला त्यांनी विचारलं, का आलास रे? सद्गुरूंच्या जवळ खरं खरं बोलावं. महाराज मी परमार्थामध्ये आलो त्याचं एकमेव कारण, मला मरणाची खूप भीती वाटत होती म्हणून मी परमार्थात आलो. मला काकाजींनी विचारलं, का आलास रे? आणि मग तेव्हा मी काकाजींना सांगितलं, काकाजी मला मरणाची खूप भीती वाटते म्हणून मी तुमच्याकडे आलो. मग काकाजी मला म्हणाले, बस कोण मरतंय तुला सांगतो. आणि काकाजींनी मला सांगितलं, त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं. काय सांगितलं ते सांगतो. ते मला म्हणाले, कोण मरतंय तुला मी सांगतो. ते मग त्यांनी सांगितलं, ह्याला काय म्हणतात? मी म्हटलं हात म्हणतात. ह्याला काय म्हणतात? हात म्हणतात. कुणाचा हात आहे? मी म्हटलं माझा हात आहे. माझ्या घड्याळाकडे बघितलं आणि मला आले, ह्याला काय म्हणतात? घड्याळ म्हणतात. कुणाचं घड्याळ आहे? माझं घड्याळ आहे. मग काकाजी मला पुढे म्हणाले, एक वाक्य नेहमी लक्षात ठेव, जे तुझं असतं ते तू नसतोस. म्हणजे जे माझं असतं ते मी नसतो. घड्याळ माझं आहे, घड्याळ म्हणजे मी का? नाही. शर्ट माझा आहे, शर्ट म्हणजे मी का? मुलगा माझा आहे, मुलगा म्हणजे मी का? नाही. मग काकाजी म्हणाले, ह्याला काय म्हणतात? मी म्हटलं ह्याला शरीर म्हणतात. कुणाचं आहे? म्हटलं माझं आहे. मग शरीर म्हणजे तू का? मी म्हटलं नाही. मग मला पुढे समजावून सांगायला लागले, अरे मरतय कोण? जे जन्माला येतो तेच मरतय. मग मी म्हणलं, काकाजी कोण जन्माला आलं? मी जन्माला आलो. अरे आत्ताच तर तू म्हटलास की हे शरीर माझं आहे, म्हणजे शरीर म्हणजे तू का? मी म्हटलं नाही, शरीर म्हणजे मी नाही. मग शरीर जन्माला आलंय, शरीर मरणार आहे. आणि मग माझा पुढचा प्रश्न काकाजींना गेला, काकाजी मी कोण? त्यांना मी प्रश्न केला, जो प्रश्न त्यांना अपेक्षित होता तोच प्रश्न मी त्यांना केला, काकाजी मी कोण? जो प्रश्न प्रत्येकाला पडावा, मी कोण आहे याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि सांगतात सतत विचार करावा प्रत्येकानं, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि मी काकाजींना विचारलं, काकाजी मी कोण आहे? मग मला काकाजी म्हटले, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. काय संत सांगतात हो, आईच्या मायेसारखं सांगतात बरं का. खूप भाग्यवान आहे बरं का आपण, काकाजींसारखे संत आपल्याला भेटले. खूप भाग्यवान आहे आपण. आईपेक्षा जास्त चांगली माया करतात संत. आईची अपेक्षा तरी असते बरं का, पण संतांची काहीच अपेक्षा नसते. मी काकाजींना विचारलं, काकाजी मी कोण? तेव्हा मला म्हणाले की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारत. याला उपाधी म्हणतात. ते मला म्हणाले, या शरीराला उपाधी म्हणतात. या शरीराच्या आत एक असं तत्व असतं म्हणतात, जे संपूर्ण शरीरभर आहे, जे जन्माला येत नाही. जन्माला येत नाही म्हणून ते म्हातारं होत नाही,
म्हातार होत नाही म्हणून ते मरत नाही, असं न मरणारं जे तत्व असतं त्या तत्वाला आत्मा म्हणतात. तो आत्मा तू आहेस. मी कोण आहे याचं काकाजींनी मला उत्तर दिलं. मी कोण आहे? काकाजी म्हणले या शरीरामध्ये असणारा आत्मा तो तू आहेस. आणि त्या आत्म्यालाच विठ्ठल असं म्हणतात. काय ती पंढरी आत्मा तो विठ्ठल. आणि म्हणून बाळा तो विठ्ठल आणि तू एकच आहेस म्हणाले. बस माझ्या सद्गुरूंनी मला सांगून टाकलं कोण आहे मी. तो हा विठ्ठल भगवा. त्या विठ्ठलामध्ये विटेवरती उभा असणारा भगवान परमात्मा जो सगुण साकार रूपामध्ये आहे, तो सगुण साकार रूपामध्ये असणारा भगवान परमात्मा बाळा तुझ्याच हृदयामध्ये निर्गुण निराकार स्वरूपामध्ये आहे. आणि म्हणून तो तू आहेस. तत्वम असी. बस सद्गुरूंनी मला त्याच दिवशी सांगितलं मी कोण आहे. आणि म्हणाले मरतय कोण? उपजे ते नाशी. जे जन्माला आले ते मरणारच रे. मग जन्माला कोण आले? जन्माला शरीर आले. शरीर मरणार, तू नाही मरणार म्हणाले. किती छान सद्गुरूंनी सांगितलं. किती छान संत सांगतात. आणि हे संतांनी सांगितलेलं जर सतत सतत आपण त्याची उजळणी करत राहिलो तर माझ्या बुद्धीचा निश्चय होतो की हे शरीर म्हणजे मी नाही आहे. आता आपल्या सगळ्यांचा निश्चय आहे, माझ्यासह आपल्या सगळ्यांचा निश्चय आहे, हे शरीर म्हणजे मी आहे. दृढ निश्चय आहे. म्हणून मला वाटतं शरीर गोरा असलं तर मी गोरा आहे. डोळ्याला चष्मा लागला तर मला वाटते मला चष्मा लागला. चष्मा कुणाला लागला? आता बोलतानाच मी म्हटलो डोळ्याला चष्मा लागला की मला वाटते मला चष्मा लागला. शरीर म्हातारं झालं की मला वाटते मी म्हातारा झालो. आणि शरीर मरणार आहे असं वाटलं की मला वाटते मी मरणार आहे. आणि मी मरणार आहे म्हटलं की महाराज मरणाची भीती वाटायला लागते. पण संत सांगतात त्या पद्धतीनं जर मी सतत माझ्या मनाची उजळणी करत गेलो, सतत तेच चिंतन करत गेलो तर मला समजतं मी कोण आहे. आणि मग हे शरीर म्हणजेच मी असा जो माझा भाव आहे त्याला देहभाव म्हणतात. हळूहळू संत सांगतात त्या पद्धतीनं मी जर चिंतन करत गेलो तर मग माझा भाव बदलतो. हे शरीर म्हणजे मी नाही, तर या शरीराच्या आत असणारा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे मी आहे. त्यालाच आत्मभाव म्हणतात, त्यालाच देवभाव म्हणतात. जेव्हा मी आत्मा आहे असं माझा दृढ निश्चय होतो तेव्हा मला मरणाची भीती वाटत नाही. मी आत्मा आहे असं मला अनुभवायला येणं यालाच म्हणतात स्वरूपाची प्राप्ती होणं. आणि स्वरूपाची प्राप्ती होणं यालाच म्हणतात हरवलेला देव सापडणं. देव हरवत नाही महाराज. हरवतो कोण? माझ्या स्वरूपाची प्राप्ती मला झालेली नाही आहे, त्याचा मला विसर पडलेला आहे. स्वरूपाचा विसर पडणं याला देव हरवणं असं म्हणतात. मला स्वरूपाचा विसर पडलेला आहे म्हणून मी म्हटलं देव हरवलेला आहे. आणि त्याचा विसर पडल्यामुळे मला सतत मरणाची भीती वाटते. हरवलेला देव नाही सापडला तर काय होतं? मला सतत सतत मरणाची भीती वाटते. आणखीन एक गोष्ट होते, हरवलेला देव नाही सापडला तर काय होतं? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे महाराज. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, झाली सकळ निश्चंती भांडवल शेण माती. नीट ऐका बरं का, काय म्हणतात बघा. झाली सकळ निश्चंती भांडवल शेण माती. माझ्याकडे काय आहे म्हणतात? तुकाराम महाराज सांगतात माझ्याकडे काय आहे म्हणतात? शेणा मातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंती हेच माझं भांडवल आहे म्हणतात. झाली सकळ निश्चंती भांडवल शेण माती. म्हणजे माझ्याकडे शेणा मातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंती आहेत म्हणतात. खोप मोडकी जर्जर महाराजांचीच वाक्य आहेत बरं का अभंगामधली त्यांच्या. माझी खोप कशी आहे म्हणतात? मोडके म्हणतात, जर्जर झालेली आहे म्हणतात.
अशा तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ताट भरून सोनं नाणं हिरे माणिक मोती कपडा लत्ता जड जवाहिरे सगळं दिलं बरं का, सगळं दिलं. महाराज जेव्हा घरी आले तेव्हा महाराजांनी ते पाहिलं की तुकाराम महाराजांनी आपल्याला एवढं सगळं, शिवाजी महाराजांनी आपल्याला एवढं सगळं पाठवून दिलंय. महाराज आपण असतो तर नक्कीच घेतलं असतं. बरोबर, चालतच नाही ना त्याच्याशिवाय. 1 तारखेला पगार नाही झाला तर लगेच फोन लावतो आम्ही, काय झालं, पगार कुठेपर्यंत आलाय, येणार आहे माहित आहे महाराज बरं का, तरी पण फोन असतो, काय माळी सर पगार कुठेपर्यंत आलाय. पण महाराज झाली सकळ निश्चिंती भांडवल शेना माती. शेना मातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंती असणाऱ्या, एवढंच भांडवल असणाऱ्या तुकाराम महाराजांनी हातामध्ये माती घेतली आणि त्या सेवेकऱ्याला शिपायाला महाराज म्हणाले, सोने नाणे आम्हा मृतिके समान. अरे हे माती समान आहे, घेऊन जा बाबा तुझ्या राजाकडे म्हटले, मला याची गरज नाही म्हटले. फुकट दिलं होतं, न मागता दिलेलं होतं. महाराज नव्हते गेले मागायला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणहून स्वतः दिलेलं होतं. पण बाबा काय म्हणतो, बाबा म्हणतो ही माती आहे, म्हणतो ह्या मातीचा मला काही उपयोग नाही म्हणतो. का असं म्हणाले, आणि त्याचं उत्तर त्याने एका अभंगामध्ये दिलंय. त्या अभंगाचं नाव असं आहे, पंढरी आमुची मिराशी, आमचे घर भीमा तटी. आणि त्याचं शेवटचं चरण आहे, तुका जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी. महाराज म्हणतात की तुका जुनाट मिराशी. तुका जुनाट मिराशी शब्दाचा काय अर्थ होतो? जुनाट म्हणजे मूळचा, मिराशी म्हणजे ठेवा. मला माझा मूळचा ठेवा प्राप्त झालेला आहे म्हणतात. कशामुळे? ठाव दिला पायापाशी. विठ्ठलाने मला आपल्या पायापाशी जागा दिलेली आहे, म्हणून मला माझा मूळचा ठेवा प्राप्त झालेला आहे. आणि आपला मूळचा ठेवा काय आहे? ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला मूळचा ठेवा म्हणतात. असा काय आहे तो मूळचा ठेवा? सच्चित आनंद स्वरूप हे आपलं स्वरूप आहे बरं का. त्या आनंदाचा ठेवा, तो आनंद तुकाराम महाराजांना प्राप्त झालेला होता. आणि तो आनंद त्यांना प्राप्त झाल्यामुळं तुकाराम महाराजांना त्या सोन्या नाण्याचं काहीच वाटत नव्हतं. आठवली म्हणून जाता जाता गोष्ट सांगतो बरं का. काकाजींच्या घरी चोरी झाली, आणि काकाजींच्या घरी चोरी झाली म्हटल्यानंतर आम्ही सगळे गेलो. बाळासाहेब दादा पुढे होते. दादानी पाहिलं, कुलूप मोडलेलं होतं, सगळं झालेलं होतं. काकाजी तेव्हा हरिद्वारला प्रवचनाला गेलेले होते. सगळं अस्ताव्यस्त होतं, सगळं चोरून नेलेलं होतं. काकूंचं सोनं, घरातले पैसे सगळे गेलेले होते. आम्ही काकाजींना फोन लावला, दादांनी फोन लावला काकाजींना. फोन लावल्यानंतर काकाजी म्हणाले, बाळासाहेब एक काम कर, दुसरं कुलूप आण, घराला कुलूप लाव आणि तुम्ही तुमच्या घरी जा. अरे माती होती ती मातीत मिसळून गेली. आणि काकाजी स्वतः प्रवचनाला गेले. मी असतो तर मी प्रवचनाला गेलो नसतो बरं का महाराज. मी तिथनंच इकडे आलो असतो. पोलीस केस केली असती, पोलिसांच्या पाया पडलो असतो. पुढचं 2 संतांची उदाहरणं दिली मी तुम्हाला. एक बघा, दोन्ही संत तेच बोलतात. एक म्हणतात माती होती मातीत मिसळून गेली, आणि दुसरे म्हणतात हे माती आहे म्हणतात. दोघांची बोलणं एकच आहे. का? चिंतनाचा विषय. का? त्याचं उत्तर असं आहे, दोघांनाही आनंदाचा ठेवा प्राप्त झालेला आहे. आणि दोघांनाही आनंदाचा ठेवा प्राप्त झाल्यामुळे, दोघांनाही स्वरूपाची ओळख झाल्यामुळे त्या सोन्या नाण्याचं त्यांना काहीच वाटत नाही. म्हणून ते म्हणतात सोने नाणे आम्हा मृतिके समान. विठ्ठलाची प्राप्ती दोघांनाही झालेली आहे. आणि विठ्ठलाचं दुसरं नाव आहे आनंद.
प्रमाण आहे महाराजांचं. आनंदाचा कंद नीट विटेवरी, स्वरूपाची प्राप्ती होणं म्हणजे विठ्ठलाची प्राप्ती होणं, म्हणजे तो विठ्ठल मी आहे याचा अनुभव येणं म्हणजे आनंदाची प्राप्ती होणं. त्यांना आनंदाची प्राप्ती झालेली आहे आणि ती आनंदाची प्राप्ती झाल्यामुळं सुखदुःखाचं त्यांना काय वाटत नाही. आनंद कशाला म्हणतात? जिथे सुखही नाही आहे, जिथे दुःखही नाही आहे, त्या अवस्थेला आनंद म्हणतात. आपल्याकडे सुख आहे म्हणून आपल्याकडे दुःख आहे आणि म्हणून आपल्याकडे आनंद नाही. आणि मग आपल्याकडे आनंद नाही म्हणून महाराज आपण सुख आणि दुःख दोघांचे तडाखे खातो. ते मृदंग वाजताना एकदा इकडून एकदा इकडून, मग कधी सुख येते कधी दुःख येते. हे सुख दुःखाचे तडाखे खात खात आपण जगतोय. हरवलेला देव नाही शोधला तर ही गोष्ट होती महाराज. पहिली गोष्ट काय होते? मला मरणाची भीती वाटते. आणि दुसरी गोष्ट काय होतं? सुख दुःखाचे तडाखे खात खात मला जगावं लागतं. मग मला मरणाची भीती वाटू नये असं वाटत असेल, मला सुखदुःखाचे तडाखे खाऊ नये असं वाटत असेल, मला तो आनंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल, तर मी काय करावं? त्याचं उत्तर भगवंत सांगतात, ते नाम घोष बरवा करते माझा. अर्जुना काय कर? माझ्या नामाचा बरवा घोष कर म्हणतात. आणि माझ्या नामाचा तू बरवा घोष केलास की अर्जुना मी तुला हरवलेला नक्की सापडेल म्हणतात. मग प्रश्न पडतो, भगवंताच्या नामाचा बरवा घोष कसा करावा? काकांनी बैठकीची नामसाधना सांगितली आपल्याला सगळ्यांना. मी त्या नामसाधनेचा उल्लेख करत नाही आता, पण संतांना आवडणारी नामसाधना आहे. ही संतांना आवडणारी नामसाधना कुठली? तर त्याला म्हणतात चालतं बोलतं नाम. चालतं बोलतं नाम. बैठकीची साधना करायची नाही असं नाही, करायची बरं का, हा ती करायलाच पाहिजे. पण बैठकीची साधना जमावी असं वाटत असेल तर त्यासाठी पहिल्यांदा महाराज चालतं बोलतं नाम जमलं पाहिजे, जे संतांना खूप आवडतं. काय आहे हो चालतं बोलतं नाम? कसं आहे चालतं बोलतं नाम? संत सांगतात, चालता बोलता खाता जेविता निद्रा करिता सुखी असावे संसारी मग जवळच हरी. किती छान सांगितले बघा, चालतं बोलतं नाम कसं असतं. काय म्हणतात? चालता बोलता खाता जेविता निद्रा करिता सुखे असावे संसारी. संसार सोडायला नाही सांगितला महाराज, जवळच हरी. ते म्हणतात की चालताना जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. चालतं बोलतं नाम कसं सांगतात बघा. आपण आता प्रवचन संपलं की उठणार आहोत महाराज, उठताना जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. उठून आपण आपल्या घरी चालायला लागलोय महाराज, घरी जाताना पाय चालायचे काम करत असता, मुखाचं काय काम? आता तरी हेची काम मुखी धरा राम नाम. किती विनवणी करतात तो आपल्याला, किती विनवणी करून सांगतात बघा संत. आता तरी हेची काम मुखी धरा राम नाम म्हणतात. आता हेच काम कर रे बाबा म्हणतात. आता करण्यासारखं काय राहिलं नाही. काय राहिलं का? नोकरी झाली महाराज, रिटायर्ड झाली, पेन्शन आहे, आता काय काम आहे का? आता तरी हेची काम मुखी धरा राम नाम. चालताना राम राम म्हण, जय जय राम कृष्ण हरी म्हण. घरी गेलो महाराज, घरी गेल्या गेल्या काय आपण घेऊन खात नाही, आईसाहेब जेवायला देतात. आईसाहेब जेवायला देईपर्यंत आपलं काय काम? त्या पानावर बसताना जय जय राम कृष्ण हरी म्हणावं. पान वाढायला सुरू आहे आपल्याला, पान वाढायला सुरू असताना जय जय राम कृष्ण हरी म्हणावं. ताट समोर आलेला आहे, जेवत असताना प्रत्येक घासाला जय जय राम कृष्ण हरी म्हणावं. जेवण झालं
जेवण झाल्यानंतर काय करावं? चालता बोलता. जेवण झाल्यानंतर अंगणामध्ये शतपावली करायला लागलोय, बोलता बोलता जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. मी काकाजींना विचारलं, काकाजी बोलता बोलता जय जय रामकृष्ण हरी कसं म्हणावं? भंडावून सोडलं बरं का मी त्यांना, खूप भंडावून सोडलं मी त्यांना. माझ्या मनातले सगळे प्रश्न विचारत होतो मी त्यांना, आणि कधी त्यांनी माझा कंटाळा नाही केला. मी म्हटलं बोलता बोलता जय जय रामकृष्ण हरी कसं म्हणावं मला सांगा. मला म्हणाले, अरे ज्या क्षणी तुझं बोलणं संपेल त्या क्षणाला तुझ्या तोंडामध्ये जय जय रामकृष्ण हरी आलं पाहिजे. यालाच म्हणतात अनावर झाली माझी मज वाचा. इतकं राम नाम आत उतरलं पाहिजे. शतपावली चालू आहे महाराज, शतपावली झालेली आहे, अंथरुणावरती आपण बसलेलो आहे, दिवसभराचा लेखाजोखा चालू आहे महाराज. चालू असताना भगवंताला आठवून जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. दिवसभर केलेली कर्म सगळी त्याच्या चरणी अर्पण करावीत आणि शांतपणे जय जय रामकृष्ण हरी म्हणत झोपावं. जेव्हा शांतपणे जय जय रामकृष्ण हरी म्हणत झोपतो ना महाराज, तेव्हा सकाळी उठल्याबरोबर तोंडामध्ये पहिल्यांदा शब्द येतो जय जय रामकृष्ण हरी. समजावं माझं रात्रभर भजन सुरू होतं. अंघोळीला चाललोय महाराज, जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. अंघोळ करताना जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. अंघोळीच्या अगोदर जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. अंघोळ झाल्यानंतर जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. देवपूजेला बसलोय, देवपूजेच्या अगोदर जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. देवपूजा करत असताना जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. देवपूजा झाल्यावर जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. स्वतःच्या कामाला निघालोय महाराज, घराच्या बाहेर पडलोय, घराच्या बाहेर स्वतःच्या कामाला जात असताना जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. काम करत असताना जय जय रामकृष्ण हरी म्हणावं. काय होतंय ह्यांनी? आणि त्याचं उत्तर तुकाराम बाबांनी आपल्या एका अभंगामध्ये दिलंय. काय होतंय? तुकाराम बाबा म्हणतात, राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. राम राम म्हणत जेव्हा चालायला लागतो तेव्हा महाराज सांगतात यज्ञ पाऊला पाऊली. एक यज्ञ नाही महाराज, अनेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळायला लागतं. यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जीविला उपवाशी. राम राम म्हणत मी जेवतो ना, तेव्हा जेवून सुद्धा महाराज एकादशी केल्याचं पुण्य मिळतं म्हणतात. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जीविला उपवासी. राम म्हणे करता धंदा कर्मन लिंपे त्या सदा. राम राम म्हणत वाटायला आलेलं काम जर मी करायला लागलो, जेव्हा मी काही काम करतो ते काम योग्य का अयोग्य मला माहित नसतं. योग्य कामाचं पुण्य तयार होतं आणि योग्य अयोग्य कामाचं पाप तयार होतं. पापाचं फळ दुःख असतं आणि पुण्याचं फळ सुख असतं. सुखदुःख भोगावंच लागतं आणि ते भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं महाराज. आणि जन्माला आल्याची शिक्षा मरावं लागतं. तेव्हा मी माझं कामच भगवंताला अर्पण करतो, तेव्हा त्या कामापासून होणारं पापपुण्य आणि त्या पापपुण्यापासून तयार होणारं सुखदुःख भोगण्यासाठी मला जन्माला यावंच लागत नाही. कर्मन लिंपे त्या सदा ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तोची जीवन मुक्त. काय होतं बघा, मी असं सतत सतत जेव्हा मी राम राम म्हणायला लागतो, कृष्ण कृष्ण म्हणायला लागतो, जय जय राम कृष्ण हरी मी जेव्हा म्हणायला लागतो, एक गोष्ट होते महाराज. काय गोष्ट होते त्याचं उत्तर तुकाराम बाबा आपल्या अभंगामध्ये देतात. ते म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. मी जेव्हा जय जय रामकृष्ण हरी म्हणायला लागतो, जसं म्हणायला पाहिजे तसं म्हणायला लागतो, तेव्हा काय होतं, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. माझा देह विठ्ठलानं भरून जातो महाराज. आणि देह विठ्ठलानं भरल्याची एक खूण आहे, ते प्रत्येकाला स्वतःलाच कळते. कुठली खूण आहे? काम क्रोधे घर केले रीते. आतली सगळी घाण निघून जाते बरं का, एकदम स्वच्छ. का? आत तो आलेला आहे.
दोन प्रकारच्या वासना आहेत महाराज. एक पुण्याची वासना, दुसरी पापाची वासना सगळ्यांकडे असते. पुण्य करण्याची एक वृत्ती आहे आणि पाप करण्याची एक वृत्ती आहे महाराज. जेव्हा देव माझ्यामध्ये येतो, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे घर केले रीते. बस पापाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीचीच निवृत्ती होते. पाप करावंसं वाटत नाही महाराज. पाप करावंसं अजिबात वाटत नाही, कारण आत देव येऊन बसलाय. पाप करावंसं जर वाटलं तर महाराज समजावं, अजून तुका म्हणे देह ना भरे विठ्ठले. हा, तो अजून भरलेला नाही. आपल्यालाच निकाल कळतो बरं का. पण मला कुणाचं वाटोळं व्हावं असं वाटत नसेल, मी कुणाची चाहडी करत नसेल, मी कुणाची निंदा करत नसेल, समजावं आत विठ्ठल भरलेला आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. आणि मग काय होतं, पाप करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीची निवृत्ती होऊन जाते. पुण्य वाढायला लागतं. कसलं पुण्य? पुण्याचे अनेक प्रकार आहेत बरं का. एक स्वतंत्र प्रवचनाचा विषय बोलतो. पण एक पुण्य आहे, त्या पुण्याचं नाव आहे शुद्ध पुण्य. आणि हे शुद्ध पुण्य केवळ भगवंताच्या नामाने तयार होतं. आणि भगवंत सांगतात, अर्जुना मी तुला भेटावं असं वाटत असेल, मी तुला सापडावं असं वाटत असेल तर तेने माते पाविजे ते शुद्ध पुण्य. तुझ्याकडे शुद्ध पुण्य असलं पाहिजे. आणि तुझ्याकडे शुद्ध पुण्य असेल अर्जुना तरच मी तुला भेटतोय म्हणतात. आणि शुद्ध पुण्य फक्त भगवंताच्या नामांनी तयार होतं. बस इकडे पापाची वासना संपलेली असते, त्या वृत्तीची निवृत्ती झालेली असते. सतत सतत आपण जय जय रामकृष्ण हरी जेव्हा म्हणतो ना, तेव्हा शुद्ध पुण्य गाठेला आलेलं असतं. आणि त्या शुद्ध पुण्याचा परिणाम काय होतो? नाम घ्यायला जेव्हा बसतो, शांतपणे माझं नाम सुरू असतं, अखंड नाम सुरू असतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बस जेव्हा मी जय जय राम कृष्ण हरी असं म्हणायला लागतो, तेव्हा मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांचे सगळे व्यापार संपतात. जेव्हा मन बुद्धी चित्त आणि अहंकाराचे व्यापार संपतात तेव्हा बुद्धी तत्वाचा निराश होतो महाराज. आणि बुद्धी तत्वाचा निराश झाला की आत्म्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब जे आहे त्या प्रतिबिंबाला जीव असं म्हणतात. जीव माघारी फिरतो. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण पियाते आपण देखे, देखत खेव ओळखे, म्हणे हे तत्व मी. म्हणजे काय होतं महाराज? बुद्धी तत्वाचा निराश होतो. बस मी त्याच्याशी एकरूप होतो. नाम घेणारा कोण? जीव म्हणजे मी. नाम घेता घेता मी नाम कोणाचं घेतो? विठ्ठलाचं घेतो. मी त्या विठ्ठलाशीच एकरूप होतो. म्हणजे नामाच्या नामीशीच एकरूप होतो. म्हणजे मी नाम घेता घेता विठ्ठलाशीच एकरूप होतो. आणि विठ्ठलाशी एकरूप झाल्यावरती माझी मलाच ओळख होते. काय ओळख होते? आणि ज्याचं मी नाम घेतो तो दुसरा तिसरा कोणीच नाही, तोच मी आहे. देव पहावया गेलो, देवची होऊन ठेलो. आणि मी जेव्हा देव होतो तेव्हा मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. आणि स्वरूपाची प्राप्ती होणं याला म्हणतात हरवलेला देव सापडणं. झालेली सेवा माझ्या विश्ववंदनीय सद्गुरूंच्या चरणी, पंढरीलेश भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडली